पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भर बाजार चौकात आधी पाठलाग नंतर कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। दौंड पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवाराला कोयत्याने मारहाण केल्यानं एकच खळबळ उडाली। ही घटना 14 जानेवारीला घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। आफताब सय्यद असं मारहाण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। मात्र या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आफताब सय्यद यांना वैयक्तिक कारणावरून मारहाण झाल्याची माहिती मिळते। भर चौकात उमेदवारावर हल्ला होत असेल तर त्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असतानाही पोलीस कारवाई करत नसतील तर सामान्य नागरिक सुरक्षित कसे राहणार असा सवाल उपस्थित करण्यात आला। पोलिसांकडून तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे।